नमस्कार, मी स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण पान चंपा करी कशी बनवायची ते पाहणार आहे। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। परंतु त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तसेच रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। पान चंपाकली बनवण्यासाठी सर्वप्रथम इथे मी 1 कप मैदा घेतला आहे। मैदा हा मी स्वच्छ चाळून घेतला आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकायचे आहे। तुपाऐवजी तुम्ही 2 चमचे तेल एकदम कडकडीत गरम करून टाकलं तरीही चालेल। आणि हे मैद्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे। एकसारखं असं तूप आहे ते चांगलं मैद्याला चोळून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकता मी तूप आहे ते चांगलं मैद्याला असं चोळून घेतलं आहे। हे बघा, या प्रकारे आपल्याला तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी थोडासा फूड कलर टाकते। बघा, तुम्हाला जर फूड कलर नसेल टाकायचा तर नाही टाकला तरीही चालेल। कलर टाकून आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे आणि घट्टसर असा आपल्याला ह्याचा गोळा तयार करायचा आहे। खूप असा पातळ पीठ हे मळायचं नाही आपल्याला। कलर इथे चांगला मिक्स करून घेतला आहे। आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ पुन्हा चांगलं एकदम मळून घ्यायचं आहे। हे बघा, इथे मी आपल्या पिठाचा हा घट्टसर असा चांगला गोळा तयार करून घेतला आहे। आता हे 10 मिनिट आपल्याला पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचे आहे। 10 मिनिट इथे आपण हे पीठ आहे ते चांगलं रेस्ट करून घेतलं आहे। आता आपण पान चंपाकली बनवण्यासाठी घेऊया। सर्वप्रथम इथे मी एक पिठाचा गोळा घेतला आहे छोटासा, हे बघा या आकाराचा। थोडासा मैद्यामध्ये आपल्याला डस्ट करायचा आहे आणि याची एक छोटीशी पोळी लाटून घ्यायची आहे। खूप मोठी नाही आणि खूप छोटी नाही, अशी। मीडियम साईजची आपली पोळी लाटून घ्यायची आहे। आणि आपण रेग्युलर पोळीसाठी बनवतो, घरी चपाती बनवतो त्या साईजचीच आपली ही पोळी लाटायची आहे, म्हणजे थिकनेस याची। हे बघा, इथं मी ही मीडियम साईजची पोळी लाटून घेतली आहे। खूप जाडही नाही आणि खूप पातळ देखील नाही। आता हिला आपल्याला आयत आकारामध्ये कट करून घ्यायची आहे। तुम्ही हे पिझ्झा कटरच्या साहाय्याने देखील कट करू शकता। या प्रकारे याच्या कडा आहे त्या काढून घ्यायच्या आहे बाकीच्या। आणि या आयत आकारावर आपल्याला कट मारून घ्यायचे आहे। मधोमध आपल्याला कट मारायचे आहे। या कडांवर आपल्याला कट मारायचं नाहीये। तुम्ही पिझ्झा कटरच्या साहाय्याने अतिशय सहजपणे कट करू शकता आणि सुरूच्या साहाय्याने देखील। आपल्याला फक्त इथपर्यंतच कट करायचं आहे, या दोन्ही कडा कट करायचे नाहीये। या प्रकारे सगळे कट मारून घ्यायचे आहे आपल्याला। हे बघा, इथं आपण हे सर्व कट मारून घेतले आहे। आता काय करायचं, ही बाजू आहे ती यावर फोल्ड करायची ह्या साईडने आणि याचे कडे आहे ते प्रेस करून घ्यायच्या, असं पॅक करून घ्यायचं। त्यानंतर पुन्हा एकदा सेम प्रोसेस करायची आणि फोल्ड करायची आणि पुन्हा प्रेस करून घ्यायचं। त्यानंतर याची एक बाजू आहे त्याला असं थोडासा देठाचा आकार देऊन घ्यायचा आहे, एका बाजूला फक्त। आणि आता याची जी मधोमध बाजू आहे, हे बघा या प्रकारे, त्यात आपण ही जी देठाची बाजू केली आहे ती आतमध्ये अशी ट्विस्ट करायची आणि या साईडने बाहेर काढायची। हे बघा किती छान ट्विस्ट होते आणि आकार देखील तुम्ही पाहू शकता, लेयर देखील तुम्ही पाहू शकता किती छान पडले आहे। आता या बाजूला देखील आपल्याला देठाचा आकार देऊन घ्यायचा आहे। या प्रकारे हे बघा,
दोन्ही बाजूला सेम आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता किती छान लेअर पडले आहे याला. हे बघा, इथे आपली ही पान चंपाकली तयार आहे. मी अजून एक करून दाखवते तुम्हाला. पुन्हा आपल्याला अजून एक पोळी लाटून घ्यायची आहे मीडियम आकाराची. बघा, इथे मी ही दुसरी पोळी लाटून घेतली आहे. तिला देखील आपल्याला आयत आकारामध्येच कट करून घ्यायचं आहे. हे बघा, इथं आपण हा आयत आकारमध्ये पोळी कट करून घेतली आहे. याच्या बाजूच्या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आणि यावर आधी जसं सांगितलं त्या प्रकारेच आपल्याला कट करून घ्यायचे आहे. ह्या दोन्ही कडांना सोडून मधोमध आपल्याला कट करायचं आहे बरोबर. या प्रकारे. हे बघा, इथं मी पुन्हा आपल्या दुसऱ्या पोळीला देखील कट करून घेतला आहे. आता काय करायचं, हिला आपल्याला पुन्हा आधी सांगितलं त्या प्रकारेच या बाजूवर फोल्ड करायची. थोडंसं असं पॅक करून घ्यायचं याच्या बाजू आणि जी दुसरी बाजू आहे ती देखील अजून एकदा फोल्ड करायची. एका बाजूला थोडासा असा पानाचा आकार देऊन घ्यायचा आपल्याला, देठाचा आकार सॉरी. आणि याच्या मधोमध आपल्याला हे ट्विस्ट करायचं आहे. हे बघा, या प्रकारे यामध्ये असं घालायचं खालून आणि असं ट्विस्ट करायचं. या प्रकारे. हे बघा, आणि याला देखील आपल्याला देठाचा आकार देऊन घ्यायचा आहे दुसऱ्या बाजूला देखील. हे बघा किती छान लेअर पडले आहे. आकार देखील छान आला आहे. मी आता आपल्या बाकीचे सगळे चंपाकली आहेत त्या करून घेते. हे बघा, इथे मी ह्या 2 चंपाकली आहे तुम्हाला करून दाखवले आहे. आता मी बाकीच्या चंपाकली आहेत त्या करून घेते. हे बघा, इथे मी आपल्या ह्या बाकीच्या चंपाकली आहेत त्या करून घेतल्या आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आकार आला आहे. हे बघा, लेअर देखील छान पडले आहे. आता आपण यांना तळून घेऊ. त्यासाठी मी मध्यम आचेवर तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे. मध्यम आचेवरच आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. हे बघा, आता आपण यांना चांगलं तळून घेऊ. त्यासाठी मी मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलं आहे. तेल तापले की नाही ते एकदा चेक करते आणि मग आपण ह्या चंपाकळी सोडून घेऊ तेलामध्ये. एक एक करून आपल्याला ह्या चंपाकली आहेत तेलामध्ये सोडायच्या आहे आणि अतिशय मध्यम आचेवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. खूप लो पण नाही आणि खूप फास्ट पण नाही. आपल्या पान चंपाकलीची एक बाजू चांगली तळून झाली आहे. आता आपण याला पलटी करून घेऊ आणि दुसरी बाजू देखील तळून घेऊ. एक 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे सगळं तळण्यासाठी लागतात. हे बघा, या प्रकारे. परंतु तळताना अतिशय मध्यम आचेवरच आपल्याला ह्या तळायचे आहे. खूप फास्ट नाही आणि खूप लो पण नाही. इथं 2 ते 3 मिनिटं मी दोन्ही बाजूने आपल्या पान चंपाकली आहे ते चांगलं तळून घेतलं आहे. आता आपण यांना बाहेर काढून घेऊ. तुम्ही पाहू शकता किती छान लेअर पडले आहे. हे बघा, अतिशय मस्त झाले आहे. मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि बाकीच्या देखील आपल्या पान चंपाकली तळून घेते. हे बघा, इथे आपली ही दुसरी बाजू देखील तळून तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता किती छान लेअर पडले आहे याला. हे बघा, एकदम मध्यम आचेवर आपल्या 2 ते 3 मिनिटं चांगलं तळायचे आहे. म्हणजे काय होतं, त्यामध्ये आतमध्ये कच्चं राहत नाही. तुम्ही जर फास्ट गॅसवर तळून घेतलं तर ते फक्त तळलं जाईल पण आतून सगळं कच्चंच राहतील. त्यामुळे आपल्या मध्यम गॅसवरच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला जर ह्या गोड चंपाकली खायच्या असेल तर तुम्ही 1 तारीपेक्षा कमी साखरेचा पाक तयार करा. त्यामध्ये एखादं मिनिट हे ठेवा आणि लगेच बाहेर काढून घ्या. तुम्हाला गोड चंपाकली खायला मिळून जातील. मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते आता.
हे बघा, इथं आपले ह्या 5 चंपाकली बनवून तयार झाल्या आहे. तुम्ही पाहू शकता कलर खूप छान आला आहे याला आणि याचे लेयर्स तुम्ही पाहू शकता. अजिबात कुठेही तुटलेला नाही आहे. खूप छान झाले आहे. तुम्ही यावर्षी या गौरी गणपतीमध्ये या 5 चंपाकली एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप सोपे आहे. अगदी 10 ते 15 मिनिटमध्ये बनवून तयार होतात. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक रेसिपीला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा.